तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आजच्या भागामध्ये ना खरंच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडे मात्र आता कमळीला त्या अनिकाने समोशामध्ये भांग दिली होती, जेणेकरून तिला नशा चढाव. सगळ्या पार्टीत तिनं गोंधळ घाला. मग अन्नपूर्णा आजीसमोर आणि राजन काकासमोर तिचा मात्र हा लुक आम्ही दाखवू आणि मग त्यांच्या नजरेतून कमळी एकदाची उतरून जाईल. त्यामुळेच कामिनी, अनिका आणि त्या रागिणीने प्लॅन केलेला असतो. पण आता खरं काय होतं, राजांसमोर त्यांचाच प्लॅन, त्यांचा डाव उघडा पडतो. आता इकडे लगेच अनिकाने मात्र कमळीला त्या समोशात भांग दिलेला असतो आणि ती मात्र चांगलीच नशात येते. तेव्हा मात्र तिकडं राजनला बोलवायला जातात. राजांसमोर ते दाखवायचं असतं. त्यानंतर तोपर्यंत कमळीचा भांग कसा उतरतो आणि कसा नाही, तिची मात्र सगळीच नशा उतरून जाते. त्यावेळी पार्टी चालू असते. ऋषी, अनिका, रागिनी सगळेजण, इतर जण तिथे असतात. त्यावेळी निंगी पण तिथेच असते आणि ऋषी पण तिथेच असतो. त्यावेळी आता लगेचच राजन येतो आणि म्हणू लागतो कमळी. पण त्यावेळी कमळी म्हणू लागते, काय झालं राजन काका, बोला ना, माझ्याकडे काही काम आहे का? कमळी मात्र एकदम शिस्तीत बोलत असते. तर त्यावेळी लगेचच ऋषी तर हसू लागतो. निंगी पण मात्र आश्चर्याने सगळं काही बघत असते. तर त्यावेळी राजन म्हणू लागतो, अनिका हे काय चालू आहे? त्या बिचारीला कशाचं टेन्शन देताय तुम्ही? मला कळतच नाही, का तिच्या नादी लागताय तुम्ही उगीच? तर त्यावेळी कमळी लगेच शांत बसलेली असते, पण निंगी पण बघतच असते. आणि मग त्यावेळी अनिका म्हणू लागते, अरे डॅड, मी खरं सांगते, ती नशामध्ये होती डॅड, तिच्यावर नशा चढलेली होती. पण त्यावेळी कमळी म्हणू लागते, हो राजन काका, अनिका बोलती ना ते अगदी बरोबर आहे. त्यावेळी अनिकाला वाटतं खरंच कमळी माझ्या साईडनंच बोलते की काय, पण कमळीला मात्र खरं खरं जे काय आहे ते राजनला सांगायचं असतं. त्यावेळी कमळी सांगू लागते की राजन काका, खरं तर ना अनिकाने मला नशा चढाव, मी पार्टीत गोंधळ घाला म्हणून तिनं माझ्या समोशामध्ये भांग मिक्स केला होता आणि म्हणून मला नशा चढली होती. मी खोटा नाही, मी खरं खरं सांगून टाकते. आणि त्यावेळी मला असं वाटते अनिका एकटीच याच्यामध्ये सामील नाही, मला असं वाटते तिची आजी आणि रागिनी मॅडम पण याच्यामध्ये सामील आहे. त्यावेळी रागिनी आणि कामिनी तर इतक्या रागाने कमळीकडे बघू लागतात, तर राजनला काहीच कळत नसतं मी यांना कितीच वेळेस समजून सांगू म्हणून. कमळीने तर आता परत एकदा राजनचं मन जिंकलेलं असतं आणि अजून त्याच्या नजरेत ती अजून मोठ्या उंचीवर जाऊन बसलेली असती, की जेणेकरून बाबा कमळीनं भांग पिली जर असेल, तिला नशा चढली जरी असेल, तरी पण तिनं खरं काय ते सांगून टाकलं. या अनिका, रागिनी आणि कामिनीचं मी काय करू? यांना मी किती वेळेस समजून सांगितलं तरी हे जे करायचं ना त्याच करतात. कशाला उगं त्या बिचाऱ्या मुलीला त्रास देत आहे, तिला काहीच कळत नसतं. तर त्यावेळी राजनला तर कमळीवर पूर्ण विश्वास असतोच, पण जेणेकरून तो अनिकासाठी विचारायला आला होता. दुसरीकडे ती अनिका तर खूप चिडते, तिच्या फ्रेंडला सांगू लागते, प्रत्येक वेळेस ही मुलगी, मी काही जरी प्लॅन केला माझा प्लॅन कॅन्सल होतो आणि ही मुलगी माझ्या डॅडच्या नजरेत एकदम हिरो होऊन जाते. तर तिनं माझ्या नादाला लागली म्हणल्यानंतर आता तिला मारावंच लागेल. आता मी तिचा ना गेम मी आता संपवूनच टाकणार आहे. त्यावेळी अनिकाच्या फ्रेंड खूप चिडतात, त्या पण आश्चर्याने घाबरूनच बघू लागतात. अनिका तर खूपच चिडलेली असते, तिला कळत नसतं मी आता नेमकं काय करू. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय. व्हिडिओ आवडल्यास छान अशी कमेंट करून नक्कीच सांगा.